बघा, yesterday we finished Kirchhoff's two laws and its use to analyze the given electrical circuit. आता जो थेरम शिकायचा आहे तो थेविनाइन्स थेरम आहे आणि त्याच्यानंतर जो शिकायचा आहे तो आहे नॉर्टन्स थेरम. दोघं एकमेकांची चुलत भाऊ आहे. फरक एवढाच आहे, थेविनाइन्स थेरम इज अप्लाइड with respect to voltage source and Norton's theorem is applied with respect to current source. मुख्य फरक लक्षात ठेवा. थेविनाइन्स थेरम चं स्पेलिंग आहे THEVENIN'. थेविनाइन्स थेरम. आणि याच्यानंतरचा जो शिकणार आहे तो नॉर्टन्स थेरम, NORTON'. नॉर्टन्स थेरम इतकं छान आहे, फक्त नीट समजून घ्यायचं. आता ते जे लिहून द्यायला जो टाइम जातो म्हणून मी ते इकडून तिकडून टाकून दिलेलं आहे, ते तुम्ही लिहिलं. पण व्हॉट इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस थेविनाइन्स थेरम ते नीट समजून घ्या. म्हणून आता 5 मिनिटापूर्वी मी आकृती काढलेली फळ्यावरची फोटो टाकलेला आहे. बघा, इफ an electrical network contains large number of resistances, large number of voltage sources, then the circuit becomes complex. Then in order to reduce this circuit in the form of simple circuit, the scientist Thevenin put his simple theorem. What this theorem states, जर एखादं इलेक्ट्रिक सर्किट किंवा इलेक्ट्रिक नेटवर्क याच्यामध्ये अनेक रेजिस्टन्सेस, अनेक व्होल्टेज सोर्स असतील तर त्या अनेक रेजिस्टन्स बद्दल एक आणि एकच रेजिस्टन्स काढावा लागतो. अनेक व्होल्टेज सोर्स असतील तर त्या अनेक व्होल्टेज सोर्स बद्दल एक आणि एकच व्होल्टेज सोर्स काढावा लागतो. तो कसा काढतात आपण आता प्रत्यक्ष जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा. आणि फिजिक्सचं एक कन्सेप्ट असते, जो सिलेबस बनवणारा असतो तो फार हुशार असेल तर तो काय करतो, जे थिअरी पार्टला आहे त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिकलला ठेवलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांचं थिअरी आणि प्रॅक्टिकल कन्सेप्ट क्लिअर झाली की तो टॉपिक त्यांचा एकदम क्लिअर होतो. बघ आता, व्हॉट दिस फिगर शोज, एक इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. मी फक्त ब्लॉक दाखवलेला आहे. आता इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ रेजिस्टन्सेस, व्होल्टेज सोर्सेस अनेक असतील. आणि काल जे मी लोड रेजिस्टन्सचा उल्लेख केलेला होता कॉलेजमध्ये लेक्चर घेतलं तेव्हा, लोड रेजिस्टन्सचं काम काय असतं, हा आउटपुटला जोडला जातो. म्हणजे जिथं आउटपुट आपल्याला मोजायचं असेल तिथं रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड अक्रॉस द आउटपुट टर्मिनल्स. अक्रॉस म्हणजे पॅरलल. मग हे ए आणि बी, दीज आर द टू आउटपुट टर्मिनल्स, याला हा रेजिस्टन्स लावला जातो. हे लोड असतं. लोड म्हणजे द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इट वी हॅव टू मेजर, म्हणून त्याला लोड म्हणतात. आणि तो लोड ह्या रेजिस्टन्सचे अक्रॉस घेत आहोत म्हणून याला लोड रेजिस्टन्स म्हणतात. आणि रेजिस्टन्सचा कॅपिटल आर आणि लोडचा एल. आफ्टर थेविनाइझिंग, थेविनाइझिंगचं स्पेलिंग काही नाही, थेविनाइनिंग लिहिलंय, THEVENISING, थेविनाइझिंग सर्किट. सर्व प्रोसेस आफ्टर थेविनाइझिंग द सर्किट वी फायनली गेट द इक्विव्हॅलंट सर्किट. फायनल हे सर्किट मिळतं आणि ह्याच सर्किटला नाव असतं थेविनाइन्स इक्विव्हॅलंट सर्किट. या सर्किट मध्ये काय असतं, एक आणि एकच रेजिस्टन्स, एक आणि एकच व्होल्टेज सोर्स अँड दे आर कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे V∗TH is the Thevenin's voltage connected in series with RTH, that is Thevenin's resistance. यांचं बारसं करू, यांना अनेक नाव आहे. याचं अजून एक नाव आहे थेविनाइन्स व्होल्टेज VTH आहेच.
अजून दुसरं नाव आहे इक्विव्हॅलंट व्होल्टेज, व्ही सफिक्स इक्यू. अजून एक नाव आहे ओपन सर्किट व्होल्टेज, व्ही सफिक्स ओसी आणि व्ही सफिक्स पीएच. एकाच बाळाचे 3 नाव आहेत. Why it is called equivalent voltage? Because it is the equivalent voltage of all the voltage sources in the circuit. Why it is called as equivalent resistance? Because this resistance is equivalent of all the resistances in the circuit. Why it is called as open circuit voltage, V suffix OC? कारण हा कॅल्क्युलेट करताना आपण ए आणि बी टर्मिनल मोकळे केलेले असतात. We remove this load resistance and make the output terminals A and B open. A आणि B टर्मिनल खुले असतात म्हणून त्या व्होल्टेजला मोजल्यावर त्याला ओपन सर्किट व्होल्टेज म्हणतात. लक्षात आलं? थेवेनिन कन्सेप्ट लक्षात आली? आता मी काल काय मला इतकं बाजार लिहून द्यायचा म्हणून मी इकडून तिकडून ते टाकून दिला फोटो, पण खरं कन्सेप्ट ही आहे. पण ती जी प्रोसिजर आहे जी टाकलेली मी, द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड, ते मी स्वतः बसून 5 मिनिटात ते लिहून काढल्या आणि ते अशा लिहिल्या आहेत की साध्यात साध्या ज्याची बिचाऱ्याला कळायला उशीर लागतो त्याला पण समजेल अशा मी ते स्टेप्स लिहिलेल्या आहेत. आता फक्त एक्झाम्पल व्यवस्थित सोडवायचं, माझ्याकडनं नीट समजून घ्यायचं. एकदा जर समजलं तर तो टनाटन उड्या मारतो. म्हणून खाली म्हणा examples. Examples on Thevenin's theorem. कालपर्यंत आपण एक्झाम्पल्स ऑन किर्चॉफ्स लॉज शिकलो. आता एक्झाम्पल्स ऑन थेवेनाइन्स थेरम. आता पहिले एक्झाम्पल घेऊ आपण. मी सांगत जातो, तुम्ही लिहित जा. फर्स्ट एक्झाम्पल एखादं घेऊ आपण कुठून तरी. हा लिहा. थेवेनाइज, THEVENISE, थेवेनाइज the following circuit. Thevenin's the following circuit and obtain the load current flowing through the load resistance RL. Flowing through the load resistance RL. फिगर काढून घ्या. RL 2 ओम दिलेला आहे. हा इनपुट व्होल्टेज आहे V सफिक्स इन आणि हा दिलेला आहे 36 व्होल्ट, 36 व्होल्ट. R1 R2 3 आणि 6 दिलेले. R1 इज इक्वल टू 3 ओम, R2 इज इक्वल टू 6 ओम. व्यवस्थित करा.
काढली फिगर? येस सर. हा, आता मी त्याच्या स्टेप्स लिहून दिल्या आहेत, त्या जवळपास 6 होत्या वाटतं. याचा अर्थ गणित 6 स्टेप्स मध्ये सोडवायचं असं नाहीये, आपल्या पद्धतीने सोडवायचं. त्या 6 स्टेप्स फक्त तुम्हाला समजण्यासाठी. आता पहिले जे आपल्याला करायचंय ते पहिल्या 2 ते 3 स्टेप मध्ये असू शकतो, नंतर जे करायचे ते दुसऱ्या 2-3 स्टेप्स मध्ये असू शकतो. पण तुम्हाला आता खाताना कसं असं घ्यायचं ना असं खायचं हे सांगणं झालं. नंतर काय, उजवा हात पुढे करायचा, ताटाजवळ न्यायचा, घास हातात घ्यायचा, मग असं यायचं, मग असं टाकायचं आणि मग चावायचं. हे मला काय सांगायचं समजलं ना? मी असं डायरेक्ट पण सांगू शकलो असतो, म्हणजे ते फक्त जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. मग आता भाग्यश्री पहिली स्टेप वाचतं बरं, भाग्यश्री पाटील. भाग्यश्री पहिली स्टेप वाच. प्रियंका येस सर. पहिली स्टेप वाच. Remove the load resistance R1 temporarily and make. बघ तू काय वाचलं? लोड, रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स R1. आता काय एक्सप्लेन केलं? मी एक्सप्लेन केलं. ज्याच्या अक्रॉस आपण लोड घेतो तो लोड रेजिस्टन्स आर सफिक्स कॅपिटल एल. हा, मग पहिली स्टेप काय सांगितली तू? रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स आर सफिक्स एल अक्रॉस द आउटपुट टर्मिनल्स टेम्पररीली, तात्पुरतं. लगेच आकृती काढायची छोटी. तुम्ही ना अशी ते पट्टी, डोंट मेक अ फंक्शन म्हणा. हा, काय बोल? ठीक आहे ना. आता तू जी पहिली स्टेप वाचली ना त्याच्याप्रमाणे आपण फॉलो करू. बघा, अगदी आपल्याला समजण्यापुरतं डिझाईन नाही करत बसायची. फक्त याला बाजूला केलंय म्हणजे कसं दिसेल? हा ए, हा बी. आणि हे जे झालं हे ओपन सर्किट व्होल्टेज झालं, बिकॉज टर्मिनल्स आर ओपनड. ज्याचे त्याचे नाव देऊन द्या. इथूनच लिहितोय त्यामुळे दिसत नाही किंवा समजत नाही. वरचीच फिगर आहे. आता लॉजिक लावायची गरज असते. ए टर्मिनल कुठे आहे? या दोघं रेजिस्टन्सच्या मध्ये आहे. बी टर्मिनल कुठे आहे? दुसऱ्या रेजिस्टन्सच्या शेवटच्या टोकाला आहे. या आकृतीला मला अजून चांगलं काढता येऊ शकतं. म्हणजे कसं? ही बॅटरी. आता हे रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे म्हणजे कसं? बघा, बघा हीच आकृती अशी दिसेल. म्हणजे हा व्हीन 36 व्होल्ट, हा R1 3 ओहम, हा R2
6 ओहम, हा ए, हा बी आणि हे ओपन सर्किट व्होल्टेज. बघा आकृतीकडे, या दोघांची कंपॅरिझन करा आणि डिफरन्स बघा, काढत राहा व्यवस्थित. सोल्युशन म्हटलंय ना खाली. यस सर. हो सर. हा, आणि आपण आता सोल्युशन काढतो आहोत. आपण आता पहिल्या स्टेपला काय केलं, फक्त वी रिमूव्ड ओनली द लोड रेजिस्टन्स आर एल. लोड रेजिस्टन्स आर एल काढल्यामुळे आउटपुट टर्मिनल्स ए आणि बी खुल्ले झाले, ओपन झाले. तेव्हा काय चित्र निर्माण झालं, हे चित्र निर्माण झालं. हे चित्र निर्माण झालं तरी मला माझ्या कामासाठी मी त्याला असं रंगवलं. हीच फिगर आहे, फक्त काय बघायचं, एक टर्मिनल दोघं रेजिस्टन्सच्या मध्ये आहे. हा बघा, बी टर्मिनल दुसऱ्या रेजिस्टन्सच्या खालच्या टोकाला आहे. हे बघा, इथपर्यंत समजलं का? येस सर. येस सर. तिथं म्हणा, Yes. टू फाइंड द व्ही सफिक्स टीएच, टू फाइंड द व्ही सफिक्स टीएच. व्हॉट इज व्ही सफिक्स टीएच? Thevenin's voltage. Yes. N voltage. Yes. To find the V suffix th, comma, remove the load resistance RL, remove the load resistance capital R suffix capital L, and make the output terminals A and B, and make the output terminals A and B open, and make the output terminals A and B open. नवीन सांगा सर. सर एकदा सांगा. To find V suffix th, comma, remove the load resistance RL, and make the output terminals A and B open. A and B open. लिहिलं व्यवस्थित? हो फुल स्टॉप. पुढे म्हणा, आफ्टर रिमूव्हिंग RL, आफ्टर रिमूव्हिंग कॅपिटल R suffix L, comma, the resistances R1 and R2, the resistances R1 and R2 becomes in series, becomes in series. बिकम्सच्या पुढे काय सर? Becomes पुढे इन सिरीज, एकमेकांना ते सिरीज मध्ये आले. बिकम्स इन सिरीज. आता हे जे आहे ए बी चे अक्रॉस, यांना काय काय नावं सांगितले मी? व्ही सफिक्स टीएच,
V suffix equivalent, V suffix open circuit voltage, V suffix AB. एव्हिनाइज व्होल्टेज म्हणजेच इक्विव्हॅलंट व्होल्टेज म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजेच ए आणि बी च्या मध्ये घेतलेला व्होल्टेज. गॉट इट? Yes, sir. येस सर. आता असं कराय, कारण तुम्ही जर पुस्तक बघणार तर काही समजणार नाही. चावून बघा. हे सर्व खोबऱ्याच्या वाट्या वाटतात आणि मी खोबऱ्या किस वाटतो, त्याच्यामुळे व्यवस्थित शांतपणे लक्ष द्यायचं. आता ही जी अरेंजमेंट आहे, दिस अरेंजमेंट इज ओनली टू यूज पोटेन्शियल डिवायडर फॉर्म्युला. पोटेन्शियल डिवायडर फॉर्म्युला याचा अर्थ इनपुटला 36 व्होल्ट दिलेलं होतं आणि असं असताना ते कसं वाटलं गेलं, दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल और व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला. मग खाली म्हणायचं, खाली म्हणा, using the potential divider formula, using the potential divider formula, लिहा मग, V suffix TH is equal to, V suffix TH is equal to, पाठांतर कधीच करायचं नाही. मी कशाचा फॉर्म्युला लिहितोय? व्होल्टेजचा. त्याचं युनिट काय असतं? व्होल्ट असतं. म्हणजे उजव्या बाजूला फॉर्म्युला मांडताना, भागाकार गुणाकार लिहिताना सर्व उडवून युनिट व्होल्ट येतं काय नाही ते बघायचं. आता व्होल्टेज लिहायचं आहे. त्या सर्किट मध्ये फक्त रेजिस्टन्सेस आहेत. दिसते ना? नीट बघून घ्या. तर कसं करायचं? ज्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आउटपुट मोजत आहोत तो पहिले वरती लिहायचा, म्हणजे कोणता येईल? R2, ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज मोजला, डिवायडेड बाय ते जी सिरीज कॉम्बिनेशन असेल तो टोटल रेजिस्टन्स लिहावा लागतो. म्हणजे काय येईल? R1 प्लस R2, R2 अपॉन R1 प्लस R2. ओहम भागिले ओहम, ओहम ओहम कॅन्सल होणार आहे. म्हणजे आता काय राहिलं? व्होल्टेज राहिलं. तर इनपुटला काय दिलेलं आहे? म्हणजेच V suffix in. This is the potential divider formula. V suffix TH is equal to R2 upon R1 plus R2 into V suffix in, input voltage. बोला, काही शंका? नो सर. टाका नो सर. टाका किंमती. इज इक्वल टू R2 किती आहे? 6 ओहम. 3 प्लस 6 गुणिले 36. प्रत्येकाची किंमत टाका. ट्वेल्व सर. हा ना, येऊ दे ना, येईल. 6 भागिले 9 गुणिले 36. 9 चोक 36, 4 सक 24. कस काय 12 म्हणतो रे बाळा? बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. येस. आता आपण थेव्हिनाइन्स व्होल्टेज, इक्विव्हॅलंट व्होल्टेज, ओपन सर्किट व्होल्टेज काढलं. थेव्हिनाइन सर्किट मध्ये VTH आणि RTH सिरीज मध्ये येत असतात. म्हणजे आता काय राहिलं? आता RTH काढायचा आहे. म्हणून खाली म्हणा, टू फाइंड R suffix TH, टू फाइंड R suffix TH. चला, पहिली स्टेप वाचल्यानंतर दुसरी स्टेप कोण वाचतं? दुसरी स्टेप म्हणजे आपण जे काढलं त्याच्यातलंच काहीतरी असेल. वाचा दुसरी स्टेप कोणतरी. Find the open circuit voltage at the OLP terminal bracket O VOC or VE equivalent
This will given the value of the Thevenin's voltage. काढलं गेलं. पुढची स्टेप. Make the voltage sources shorted. Bracket मध्ये kill all the sources. Bracket म्हणजे सर्किट मध्ये जेवढे बी व्होल्टेज सोर्स असेल त्यांना मारून टाकायचं. किल द सोर्सेस याचा अर्थ मारून टाकायचा असं नाही. ऑल द व्होल्टेज सोर्सेस आर टू बी शॉर्टेड. त्यांना शॉर्ट केलं जातं. पण शॉर्ट करताना प्रत्येकाला रेजिस्टन्स असतो. तसं सेलला सुद्धा इंटरनल रेजिस्टन्स असतो. म्हणजे काय म्हणायचं, रिप्लेस ऑल द व्होल्टेज सोर्सेस विथ देअर इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे व्होल्टेज एखादा बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम असेल तर तो व्होल्टेज सोर्स आपण काढून घेतला, पण त्याचा इंटरनल रेजिस्टन्स सिम्बॉलने काढून 1 ओम असं नाव द्यायचं. बिकॉज वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सो दॅट ऑल द रेजिस्टन्स शुड बी अंडर कन्सिडरेशन. सर्व रेजिस्टन्सचा विचार करावा लागेल. मग आता या सेलला इंटरनल रेजिस्टन्स दाखवलेलाच नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी ते मी स्टेप लिहिलेली आहे. मग करा, ऑल द सोर्सेस किल करा आणि फक्त रेजिस्टन्सेस ठेवा. काय सर्किट येईल बरं बघा. आता 36 व्होल्ट इनपुट व्होल्टेज होता. इकडे R1 होता, इकडे R2 होता. व्होल्टेज सोर्स काढल्याबरोबर काय होईल? तुमच्या समोर आकृती आहे, मेन आकृती जी आहे तिच्यामधून व्होल्टेज सोर्स काढून घेतला तर काय कसं चित्र उभं राहील? इमेजिन काय तुमच्या समोरच आहे सर्व. बॅटरी निघून जाईल. बॅटरी तर काढल्यावर निघूनच जाणार आहे ना. रेजिस्टन्स पॅरलल मध्ये येतील. शाबास. हू टोल्ड? हू सांगितलं? चेतन. मग काय होईल? तो जो रेजिस्टन्स R1 असा होता तो असा होऊन जाईल. म्हणजे R1 आणि R2 दोघं पॅरलल येतील. म्हणजे कसं चित्र राहील? R1 R2 R इक्विव्हॅलंट किंवा RTH. हा टर्मिनल ए, हा टर्मिनल बी. R1 किती आहे? 3 ohm. 3 ओम. आणि R2 3 ohm. 6 ohm. 6 ohm. 6 ohm. चला मग तिथं मेन्शन करू आपण. आकृती काढून घ्या. दिसतंय ना व्यवस्थित? येस सर. Yes, sir. फिगूर काढून घ्या. फिगूर काढायला बी जिगूर लागतो. ड्रॉले गेली. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग तिथं मेन्शन करा. आफ्टर किलिंग द व्होल्टेज सोर्स, आफ्टर किलिंग द व्होल्टेज सोर्स, comma the resistance R1, the resistance R1 becomes in parallel with R2, therefore बघा, therefore आता 11वी 12वी काय 8वी 9वी पासून रेजिस्टन्स इज इन सिरीज, रेजिस्टन्स इज इन पॅरल पुस्तकांमध्ये येऊन गेलेलं आहे. आणि ते बी येत नसेल तर याच्यापेक्षा दयनीय अवस्था नाही. जरी मागे चुकलं असेल, आता जर व्यवस्थित
चालत असतील तरी फायदा होणार. therefore 1/RTH हा काढायचा आपल्याला इज इक्वल, कारण आपण पॅरलल आहे ना. 1/RTH इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 इज इक्वल टू लसावी R1 R2 वरती R1 प्लस R2 हा आहे 1/RTH आणि म्हणून RTH इज इक्वल टू उपड करून सुपड इज इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. वाटलं? Yes, sir. Yes, sir. Therefore RTH is equal to किती आहे? 2 आणि 4 आहे का? 3 आणि 3 आणि 6. 6 3 आणि 6 3 गुणिले 6 भागिले 3 अधिक 6 बरोबर 6 त्रिक 18 6 3 9 आणि therefore RTH is equal to 9 दुने 18 2 ओहम. जे आज नाही येत त्यांची गाडी सुटली, त्याला आपण काय करणार? परीक्षेला मजा येणार ना मग. म्हणजे VTH काढला गेला, RTH काढला गेला. आता शेवटची फायनल स्टेप महत्वाची असते. हे झालं असेल तर खाली मेन्शन करा. यू मेन्शन नाऊ द फायनल Thevenin's equivalent circuit. Now the final Thevenin's equivalent circuit becomes A B RL 2 ओम होता वाटतं, 2 ओम. हा VTH इज इक्वल टू 24 वोल्ट आलेला असेल आणि हा RTH इज इक्वल टू 2 ओहम आलेला असेल. चेकून घ्या. दिस इज Thevenin's equivalent circuit. आता तुमचं दुर्दैव लॅब मध्ये तुम्ही अजून गेलेले नाहीयेत. तुम्हाला प्रॅक्टिकलला किर्चॉफ्स लॉ आहेत, थेव्हिनाइन्स लॉ आहेत, नॉर्टन्स थेरम आहेत. आता थेव्हिनाइन्स थेरम थेरॉटिकली आपण असं शिकलेलो आहे, पण प्रॅक्टिकल करताना वेगळी मेथड वापरली जाते. त्याला हाफ डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. म्हणजे ए आणि बी टर्मिनल्स ओपन केले तर तेव्हा जो रेजिस्टन्स येईल किंवा जो व्होल्टेज असेल, व्होल्टमीटर लावलेलं असतं. आता ओपन सर्किट व्होल्टेज याचा अर्थ रेजिस्टन्स बॉक्सची इन्फिनिटीची की काढली का सर्किट ओपन होऊन जातं. मग ते दाखवल्यावर काय व्होल्टेज आलं ते नोट डाऊन करायचं. ते समजा 50 व्होल्ट आलं असेल, इतकं नसतं पण उदाहरण देतोय, 50 व्होल्ट आलं समजा. मग आपण ती इन्फिनिटीची की परत टाकायची आणि रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्सच्या की काढत जायच्या आणि व्होल्टमीटर कडे बघत जायचं. इन्फिनिटी की काढल्यावर 50 व्होल्ट होत, तर ह्या की काढत व्होल्टमीटर कडे बघत जोपर्यंत 50च्या निम्मे म्हणजे 25 व्होल्ट येत नाही तोपर्यंत ती प्रोसेस करायची. व्होल्टमीटर मध्ये 25 व्होल्ट आलं
किती आणण्यासाठी किती कीज काढलेले आहेत तो रेजिस्टन्स मोजावा लागतो आणि दॅट इज नथिंग बट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता तुमचं प्रॅक्टिकल सुरू होईल तेव्हा तुम्हाला हे माझे शब्द सर्व आठवणार आहेत, हे लक्षात राहू द्या. दिस इज, आता वरती मेन्शन केलंय आपण फायनल थेव्हिनिन सर्किट वगैरे. अजून एक प्रश्न विचारलेला आहे, शेवटची ओळ वाचा, काय आहे ती? करंट काढायचे. हा, कोणतं करंट काढायचंय? लोडेड रेजिस्टन्सच्या अक्रॉस. लोड रेजिस्टन्स म्हणजे हा लोड रेजिस्टन्स मधून करंट फ्लो होणार आहे. हा लोड रेजिस्टन्स म्हणून सफिक्स एल लिहिला, आर एल. करंट आय ने दाखवता पण ते लोड मधून जाणार आहे म्हणून आय सफिक्स एल. हा आपल्याला काढायचा आहे. काहीच मोठे, आता मी काल शेवटची स्टेप लिहिलेली असेल त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहिलेला असेल, पण तुम्ही त्या फॉर्म्युल्याकडे बघत बसले असतील. एकदम सोपं आहे. आता मी फॉर्म्युला लिहितो, आय सफिक्स एल इज इक्वल टू. आता याच्या इकडे कोण कोण येते बघायचं. आता ओम्स लॉ आपण शिकलेलो आहोत, करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग आता या सर्किट मध्ये एक आणि एकच व्होल्टेज आहे म्हणजे व्ही सफिक्स टी एच भागिले रेजिस्टन्स दोन आहेत आणि दोघं सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये असल्यावर त्यांची काय होते, बेरीज. म्हणजे काय लिहिणार, आर टी एच प्लस आर सफिक्स एल. हाच फॉर्म्युला असेल, बघून घ्या. यस सर. Yes, sir. मग हो सर. मग लिहा. Therefore, I suffix L is equal to VTH 24 भागिले RTH 2, RL पण 2 बरोबर 24 भागिले 4 आणि therefore I suffix L is equal to 4 सक 24 6 एम्पियर. मला 100% खात्री आहे साध्यातल्या साध्या मुलाला सुद्धा समजलं असेल, सर्वांनाच हे गणित समजलं असेल. हे गणित समजलं म्हणजे तुम्हाला थेव्हिनिन्स थेरम समजला. जसं मी नेहमी उदाहरण देतो, एखादं जर संगीत गाणं चालू असेल, जर चांगल्या गायकाने म्हटलं असेल, किशोर कुमार, आर डी बर्मन सारखं म्युझिक असेल, सर्वांची साथ असेल, तर ते गाणं इतकं भारी तयार होतं आणि ते ऐकणाऱ्याला बी छान वाटतं. आणि मन लावून ऐकलेलं गाणं 40 वर्षापूर्वीचं जरी असेल तरी आपण गाणं म्हणत म्हणत चालतो. याच्या मागे कोणती जादू नाहीये, याच्यामध्ये एकरूपता, समरसता या सर्व गोष्टी असतात. तसंच जीवनाचं सार आहे. आता पहिलं गणित तुम्हाला छान समजलंय, दुसरं आता तुमच्याकडनं अपेक्षा करतो, लिहा खाली, ऑप्टेन द थेव्हिनिन्स, obtain the Thevenin's equivalent circuit सर पुढे. थांब ना, मागेच आहे मी अजून. थांब.